मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत कचोरी। ही कचोरी तुम्ही गोड चटणी असेल, चिंचेची तिखट चटणी असेल किंवा सॉस सोबत असेल तर त्याच्यासोबत पण खाऊ शकता, किंवा नंतर तुम्हाला दही सोबत पण फोडून खायचं असेल तर दही सोबत पण खाऊ शकता। तर चला आता आपण रेसिपीकडे बघूया। आता इथे मी थोडा रवा टाकते, मिठाचं पाणी केलं त्याच्यात रवा टाकते, मैदा 1 वाटी आणि वाटीवरून गव्हाचं पीठ, परत अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकते, म्हणजे एकूण मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ यूज केलं। तेल टाकून घेते मी आणि याला मळून घ्यायचं आणि गरजेप्रमाणे थोडं थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करत राहायचं। जास्त कडक पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं। मी याला थोडासा तेलाचा हात लावून घेतलाय वरून। हे बघा, इथे आपलं पीठ मळलं गेलं चांगलं व्यवस्थित। आता याला आपण 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहोत। आता या मिक्सिंग बाउलमध्ये मी थोडंसं बेसनचं पीठ घेते। साधारणपणे मी इथे 5 ते 6 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आता मी याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते, लाल तिखा पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि तेल मी इथे साधारण 2 चमचे वापरलेत आणि थोडं लागेल तसं पाणी, आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला। आता इथे आपलं बेसनचं पीठ रेडी आहे। आता मिक्सिंग जार मध्ये मी हिरवे वाटाणे, अद्रक लसूणची पेस्ट आणि 3 हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे आणि त्याला चांगलं बारीक पिसणार आहे। वाटाणे टाकून घेते, अद्रक लसूणची पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या अशा मधून तोडून, तर त्यातच मी थोडा धना ॲड करून घेते थोडे, आणि बडीशेप, किंचितशी हळद आणि चवीनुसार मीठ। आता या सर्वांना मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। आता इथे मी चांगलं वाटून घेतलेलं आहे। आता आपण कचोरी बनवूया। इथे आपले दोन्ही पण पीठ व्यवस्थित रेडी आहे। आता आपण याला एकामध्ये एक घालून लाटी लाटणार आहोत। आता इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याला मी लाटून घेते व्यवस्थित। एवढंच पुरेसाचा शेप, आणि हे जे आतलं पीठ आपण रेडी केलेलं आहे ना बेसनचं, ते आपण याच्यात टाकून देणार आहोत आणि याचा असं मोदक सारखं चेपून घ्यायचं याला आणि परत असं लाटायचं। अशाच पद्धतीने मी बाकीच्याही लाटून घेणार आहेत कचोरी। आता या पॅन मध्ये तेल टाकलं होतं मी आधी, आणि आता हे मिश्रण टाकून घेते ह्याच्यामध्ये। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण व्यवस्थित। आता याच्यात मी उकडलेले हे बटाटे टाकते, उकडून याला चांगलं हाताने स्मॅश केलं। आता हे मी याच्यात टाकून घेते आणि याला पण आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित। आता इथे आपलं मिश्रण रेडी आहे। आता याला आपण थंड व्हायला ठेवूया। आता हे जे आपण मगाशी लाटलं होतं ते आहे, त्याच्यात आपण हे सारण जे आपण थंड करून घेतलेलं ते वालं टाकायचं आणि त्याला असं असं करायचं, परत मोदक सारखंच बनवून घ्यायचं हे असं, आणि थोडंसं अलगद लाटून घ्यायचं। दोन्ही साईडने हलक्या हाताने लाटून घ्यायचं। आपण याला तेलात तळायला टाक। इथे तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं। आता आपण हे कचोरी आपली सोडूयात त्याच्यात। आता आपण याला परत उलटवणार आहोत। दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायची आहे। आता दोन्ही साईडने व्यवस्थित तळली गेली आहे। अशाच प्रकारे मी बाकीच्याही कचोऱ्या तळून घेणार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय पण करून बघा। थँक्यू।